जत्रेत उधळल्या जाणाऱ्या रेवड्या आणि राजकारणात सुरू असलेल्या वावड्या या सारख्याच असतात। राजकारणामध्ये सतत काही ना काही वावड्या सुरू असतात। आता या वावड्यांमध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष फुटणार आणि त्यातले काही आमदार भारतीय जनता पक्षामध्ये समाविष्ट होणार। बरं, दुसरे असंही आहे की मग एकनाथ शिंदे कशाला थांबतील, मग एकनाथ शिंदेसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सगळाच पक्ष विलीन करतील, अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत। यामध्ये किती तथ्य आहे, खरंच तसं घडेल का, असे अनेक प्रश्न आता खरं म्हणजे रोजच्या धामधुमीत अडकलेल्या लोकांना पडत नाही, परंतु राजकारणामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्यांना खूप स्वारस्य असतं असे लोक अशा चर्चांमध्ये खूप महत्त्व देऊन त्याच्यामध्ये अडकून पडलेले असतात। आता खरंच असं होणार आहे का? खरंच तसं झालं तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे अजित पवारांचा, तो नेमकं काय करणार आहे, हे सगळे विषय आता आपल्याला या वावड्यांच्या निमित्ताने समजून घ्यायचे आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सध्या चलबिचल सुरू आहे। त्याचं मुख्य कारण आहे की आता सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल येणार आहे त्या निकालाची प्रतीक्षा सर्व महाराष्ट्राला लागलेली आहे। तो निकाल तोंडावर आलेला असतानाच अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही आमदार एक गट फुटून भारतीय जनता पक्षात जाईल अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। खरं म्हणजे या चर्चेला तिथंच पूर्ण विराम मिळतो, कारण एका विश्वासावर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्यांच्यावर 50 खोक्यांचे आरोप झाले, वेगवेगळे आरोप झाले, गद्दार म्हणून आरोप झाले। हे सगळे आरोप त्यांनी तोंड देत त्या आरोपांना सत्तेमध्ये गेले, मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले, लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली आणि निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेतही ते सहभागी झाले। आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष भारतीय जनता पक्ष खरंच फोडणार आहे का, हा प्रश्न स्वाभाविकपणे इथं उपस्थित होतो। आणि फुटायला तयार जरी असले तरी आत्ता त्यांना भारतीय जनता पक्षाला तसं करायची गरज आहे का, हा अत्यंत बेसिक आणि साधा प्रश्न आहे की या प्रश्नामध्ये ज्याचं उत्तर दडलेलं आहे की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीची जोखीम आत्ता सध्या तरी घेणार नाही, असं सरळ सरळ चित्र आहे। तरीसुद्धा अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते। दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एकनाथ शिंदे जर स्वतःच पक्ष विलीन करणार असतील तर त्याला काहीतरी कारण लागणार आहे आणि त्या कारणांमध्ये मात्र काही प्रमाणामध्ये तथ्य असू शकतं। जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी, विशेषतः अमित शहांनी, कारण या सगळ्या पक्ष संघटनांचं वेगवेगळ्या पद्धतीनं बांधणी करणे, त्याची तडजोड करणे किंवा त्याच्यातलं सत्ता वाटप करणं, याच्या सगळे निर्णय जे अंतिम निर्णय आहेत ते अमित शहा घेतात। अमित शहांना कुठल्या तरी एका कारणामुळे जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदल करावा वाटला आणि जर त्यांनी तशी अट घातली की दुसऱ्या पक्षाला आम्ही मुख्यमंत्री पद देऊ शकत नाही, त्यामुळे आपण पक्षात प्रवेश केला तर आपण मुख्यमंत्री होऊ शकता, असं जर सांगितलं तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकतं। मात्र तसं घडेल का नाही याविषयीसुद्धा खूप साशंकता आहे। तसं मात्र कोणत्याही क्षणी घडू शकतं, कारण त्याला खूप वेगवेगळी कारणं आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत, अशा बातम्या येत आहेत। त्यांनी निवडणुकीनंतर जेव्हा सत्ता स्थापन झाली तेव्हा ते पटकन मंत्रिपद घ्यायला तयार नव्हते आणि त्यांनी आपल्या मंत्र्यांची एक यादी तयार केली होती, त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंचं नाव नसतं, हे सगळ्या महाराष्ट्राने तेव्हा बघितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आपण मुख्यमंत्री म्हणून आत्ताच पाय उतार होतो आहे आणि लगेच कॅबिनेट मंत्री म्हणून मला काही काम करण्याची इच्छा नाही, मी माझा पक्ष वाढवण्याकडं लक्ष देणार आहे, असं एकनाथ शिंदेने तेव्हाच सांगितलं होतं। परंतु भारतीय जनता पक्षाने, विशेषतः अमित शहानी त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्वतःला सत्तेच्या बाहेर राहता येणार नाही, तुम्हाला सत्तेत सहभागी स्वतः व्हावं लागेल। त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात, आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदेसुद्धा शपथ घेणार, ही बातमी अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली होती। त्यामुळं आता पुढच्या काळामध्ये काही प्रयोग करायची वेळ आली आणि काही कारणांमुळे महाराष्ट्रातलं जे वातावरण अस्थिर होतं आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विरुद्धसुद्धा काहीतरी गडबड सुरू असते अधूनमधून आणि देवेंद्र फडणवीसांना काही कारणाने प्रमोशन म्हणा किंवा त्यांनी आतापर्यंतची चोख जबाबदारी पार पाडली म्हणून त्यांचं प्रमोशनच करण्याचं ठरवलं भारतीय जनता पक्षानं। असं कुठल्याही सकारात्मक बाजूनं म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आली
तर मात्र एकनाथ शिंदे हे प्रबळ दावेदार ठरू शकतात. आणि अशावेळी मग अजित पवारांचा पक्ष काय करेल हा प्रश्नसुद्धा स्वाभाविकपणे पुढे येतो. त्यामुळे मी आधी जो उल्लेख केला होता की जत्रेमध्ये उधळल्या जाणाऱ्या रेवड्या आणि राजकारणात म्हणजे सुरू असलेल्या वावड्या या सारख्याच असतात. तर या रेवड्या उधळत असतात, वावड्या उठत असतात, कधीकधी त्या खऱ्याही ठरतात, कधी चर्चाच होत नाही असे प्रसंग समोर येतात. त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. महाराष्ट्रानंच हेही पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अत्यंत पहाटे म्हणा, सकाळ झाल्यानंतर, सूर्य उगाळल्यानंतर, सूर्य दिसल्यानंतर, सूर्याचं तापमान दिसायला लागल्यानंतर, कारण त्याच्यावर खूप चर्चा झाली की हा पहाटेचा शपथविधी होता की नव्हता. त्यामुळे सकाळी झालेला जो शपथविधी आहे अजित पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा, तोही या महाराष्ट्राने पाहिला. विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर 15 ते 16 आमदार अचानक गायब झाले आणि नंतर हळूहळू या आमदारांची संख्या वाढून उद्धव ठाकरेंचा जो मूळ शिवसेना पक्ष आहे तो फुटून एकनाथ शिंदेंचा मूळ शिवसेना ताब्यात घेऊन तो पक्ष सत्तेत आला आणि ते मुख्यमंत्रीपदही बघितलं. हे सगळं झाल्यानंतर आता अजित पवार ज्यांनी आधी शपथ घेतली होती उपमुख्यमंत्रीपदाची, ते दुसऱ्यांदा असं काही करतील असं ध्यानीमनी नसताना त्यांनीसुद्धा पुन्हा आले आणि ते सत्तेमध्ये सहभागी झाले आणि आजतागायत ते उपमुख्यमंत्रीपदावर कायम आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाने ठरवलं तर काहीही घडू शकतं, ते काही घडवू शकतात, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आता ह्या एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये ज्या वावड्या उधळल्या जाते किंवा रेवड्या उधळल्या जाते असं आपण म्हणूया, तर त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेतो यावर ते सर्वस्वी अवलंबून आहे. तर या प्रश्नामधला एक शेवटचा कंगोरा की उदय सामंतांचं नाव घेऊन काही आमदार फुटतील असं जे सांगितलं जात आहे त्याचा आपण आधी पण उल्लेख केलेला आहे की अशी शक्यता फार कमी वाटते. कारण एकनाथ शिंदे जेव्हा पक्ष सोडून बाहेर आले तेव्हा त्यांनी पूर्ण ताकदीनिशी स्वतःच्या ते बाहेर पडलेले आहेत. ते स्वतःचा पक्ष किती काळ चालू शकतात हे एकनाथ शिंदेंनाच माहिती आहे. त्यामुळं त्यांच्याकडे मोठी आर्थिक कुमक आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे जिथं त्यांच्या मूळ पक्षाचं शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथं आपला पूर्ण कसबपणाला लावतील, शक्तीपणाला लावतील, पैसाही ते पणाला लावतील अशी आत्ताची चिन्ह आहेत. त्यामुळं उदय सामंत या सगळ्या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदेसमोर कितपत टिकाव धरू शकतात आणि उदय सामंतांसारखा एक नेता फोडून भारतीय जनता पक्ष काय करेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये, तशी खरंच भारतीय जनता पक्षाला गरज आहे का, हा खूप बाळबोध प्रश्न आहे. तर हा प्रश्न जरी आपल्याला लक्षात आला तरी आपण हे लक्षात म्हणजे आपल्याला कळून चुकेल की असा काही पक्ष वगैरे फुटणार नाही. आता राहिला प्रश्न, आता न्यायालय काय निर्णय देतो शिवसेनेच्या बाबतीमध्ये. जर चिन्ह गोठवलं गेलं तर अर्थातच मग ते उद्धव ठाकरेंचंही चिन्ह जाणार आहे. पक्षाचं नाव गोठवलं गेलं शिवसेना तर मग त्याही पक्षाचं नाव गोठवलं जाईल अशी पण एक शक्यता आहे. अर्थात यावर कायदेतज्ञांचं मत आपण घेणार आहोत. हे काही माझं मत मी ठामपणे सांगत नाही की असंच होणार आहे, पण शक्यता आहे. अशा सगळ्या शक्यतांमध्ये आपण जसं म्हटलेलं आहे की या वावड्या उठत राहणार आणि त्यावर चर्चा होत राहणार. आपण त्या चर्चेमध्ये लक्ष घालून मुद्देसूद आपण निष्कर्षापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आत्ताच्या सगळ्या चर्चेमधून आपण एका निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत की एकनाथ शिंदेंचा पक्ष आज घडीला फुटेल अशी शक्यता कमी आहे. जर पक्षाचे पक्ष विलीन झाला काही कारणाने, भारतीय जनता पक्षाने जर तसा निर्णय घेतला आणि जर कुठल्याही कारणाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं, त्यांचं कोणत्याही कारणाने चांगल्याही कारणाने बदलावं लागले मुख्यमंत्री, तर मात्र एकनाथ शिंदे हे प्रबळ दावेदार होऊ शकतात इतकं मात्र नक्कीच आहे. तर या विषयावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. राजकीय पडद्यामागं काय होतं आहे याकडं आपण बारकाईने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटी काही वेळेस असंही होतं की आपण कितीही लक्ष ठेवलं तरी भलतंच काहीतरी घडतं, हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याकडेही आपल्याला नंतर लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.